बारामतीमध्ये झालेल्या बहुचर्चित लोकसभा निवडणुकीनंतर आता बारामतीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बारामती मतदारसंघात उमेदवार कोण असतील, या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे ते संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे YouTube चॅनल। बारामती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांचा बालेकिल्ला। या विधानसभा मतदारसंघातून गेले 6 टर्म अजित पवार आमदार आहेत। 1995 ते 2019 या काळात ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरती बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। पण आता 2023 मध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। त्यामुळे याचा फटका बारामतीतही पाहायला भेटेल। ह्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजित पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून योगेंद्र पवार अशी लढत होताना दिसून येत आहे। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामतीमधून भाजपकडून गोपीचंद्र पडळकर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजित पवार अशी लढत झाली होती। या निवडणुकीत अजित पवार यांनी गोपीचंद्र पडळकर यांचा तब्बल 1,65,265 मतांनी पराभव करून पुन्हा एकदा दाखवलं होतं की अजित पवार हे बारामतीचा दादा का आहे। या मतदारसंघात अजित पवार यांनी केलेली विकासाची कामं, त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचं वर्चस्व नेहमी दिसून येतं। नेमके योगेंद्र पवार आहेत तरी कोण ते आपण पाहू। योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत, तर ते अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत। त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला भेटणार आहे। योगेंद्र पवार यांना तिकीट मिळावं म्हणून योगेंद्र पवार समर्थकांनी शरद पवार यांच्या मागे काही दिवसापूर्वी तगादा लावला होता। जर शरद पवार यांनी योगेंद्र पवार यांना तिकीट दिलं तर या मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची होणार यात काही शंका नाही। पण या मतदारसंघातून नेमका आमदार कोण होईल हे सांगणं ही कठीण आहे। योगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा प्रचारात आघाडीने काम केलं आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या सुनित्रा पवार यांच्या पराभवानंतर आता योगेंद्र पवार अजित पवार यांचाही पराभव करतील का असा प्रश्न विचारला जात आहे। योगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण बारामती मतदारसंघ घरोघरी जाऊन पिंजून काढला होता, पण तसं पाहिलं तर या मतदारसंघात योगेंद्र पवार यांची फारशी ताकद नाही। पण पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्या सोबत असणारी सहानुभूतीची लाट व या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा जनवर्ग, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत हे 2 फॅक्टर योगेंद्र पवार यांच्या बाजूने असतील। पण बारामतीकर जनतेस लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा अशी सवय लागलेली आहे। त्यांनी आता लोकसभेत ताईंना निवडून दिलं, आता विधानसभेत दादांचा नंबर आहे का असं बोललं जातंय। अजित पवार बारामतीमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतः जातीने लक्ष घालतात। अगदी ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने, बाजार समित्या या संपूर्ण निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांचं वर्चस्व दिसून येतं। बारामतीतील प्रत्येक कार्यकर्त्याला अजितदादा नावानिशी ओळखतात। त्याबरोबरच या मतदारसंघात झालेल्या कामाचं श्रेय जितकं शरद पवार यांना जातं तितकंच अजित पवारांनाही जातं। बारामतीमध्ये सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था उभारण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, पण त्या संस्थाला पुढे घेऊन जाण्यास अजित पवार यांचाही मोलाचा वाटा आहे। त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातून नौके असणारे योगेंद्र पवार यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही। अजित पवारांसोबत असणारा अनुभव, त्याबरोबरच त्यांना मानणारा जनवर्ग, त्याबरोबरच त्यांनी या मतदारसंघात केलेली कामं, हे सर्व फॅक्टर अजितदादांच्या पाठीशी या विधानसभा निवडणुकीत नक्कीच असते। तर पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्या सोबत असणारी सहानुभूतीची लाट, एवढा एक फॅक्टर योगेंद्र पवार यांच्या पाठीशी असते। पण नौके असणारे योगेंद्र पवार अजित पवारांना या निवडणुकीमध्ये धूळ चारू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण फक्त सहानुभूतीच्या जोरावर योगेंद्र पवार ही निवडणूक जिंकतील असं म्हणणं योग्य ठरणार नाही। हा, योगेंद्र पवार अजित पवार यांची लीड कमी करू शकतात। अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघात पराभूत करणं एवढं सोपं नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार की शरद पवार कोण आमदार होतील? मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।